स्पेशली जी मुलं नीट किंवा जेई साठी गॅप किंवा ड्रॉप घेतात आणि हे तर मुलं 11वीला जातानाच सांगतात की आम्ही झालं तर 2 वर्ष नाही तर पुढे ड्रॉप घेऊ. ही मानसिकताच चुकीची आहे. जे करायचं ते पहिल्या 2 वर्षात करा. स्कोप प्रत्येकच फील्ड आहे वरच्या 20%. कुठल्याही फील्ड मध्ये जा, स्कोप नाहीच आहे खालच्या 20%. काय झालंय आता ह्या एआयच्या भीतीमुळं, कारण एआय हे आता काय काय खाणार आहे याबद्दल खूपच जगभर चर्चा चालू आहे. वेगवेगळे त्याच्याबद्दलचे ठोकताळे मांडले जात आहेत. एक नक्की आहे की जे स्किल एज्युकेशन मधला भाग आहे तो एआय आयुष्यात खाऊ शकत नाही. माझं स्पष्ट मत सांगतो, 12वी नंतर परदेशात जाणं हे काही योग्य नव्हे. मुलांना सायन्सचे विषय समजलेले असतात, आर्ट्सचे विषय समजलेले असतात. कॉमर्स म्हणजे काय हे त्यांना कधीच माहित नसतं. सो दे टेक अ ब्लाइंड डिसिजन टू एंटर इन टू कॉमर्स. 90% मुलं कॉमर्सला जाणारी असतात, ती म्हणतात मला सायन्सला जायचं नाही म्हणून मी कॉमर्सला जाणार आहे. दोन्ही बाजू तटस्थपणे तुमच्या पुढे मांडून मग तुम्हाला निर्णय कसा घ्यावा यासाठी मार्गदर्शन करणारा हा इंडिपेंडंट काउन्सिलर असतो. त्यांच्याकडे जा. कुठल्याही मोटिवेटेड अशा लोकांकडे जाऊ नका, कारण ते तुम्हाला एका ठराविक दिशेला ओढायचा प्रयत्न करतील. विवेक वेलणकर एक असं नाव ज्या व्यक्तीचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी अनेक पालक आणि विद्यार्थ्यांना 10वी व 12वीच्या निवडी, करिअर मार्गदर्शन, अभ्यासक्रमाची निवड यावर स्पष्ट आणि माहितीपूर्ण सल्ला दिलाय. शिक्षण व्यवस्थेतली गुंतागुंत सोपी करून त्यातून योग्य दिशा दाखवण्याचं काम ते अनेक वर्षांपासून करतायत. आज तेच विवेक वेलणकर आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या सिविक मिररच्या स्टुडिओमध्ये आहेत. तर सर, काही दिवसांपूर्वी 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या सगळ्या निकालानंतर धामधूम किंवा मनात एक धडधड असते की कुठली शाखा निवडावी किंवा करिअर पाथ म्हणून कुठल्या क्षेत्रामध्ये जावं. आणि फक्त विद्यार्थ्यांच्याच नाही तर पालकांच्या मनातही तेच प्रश्न असतात की आपल्या पाल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रात पाठवावं, कुठल्या अभ्यासक्रमात त्यांनी सहभाग घ्यावा. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही काय सल्ला असेल तुमचा? आता बेसिकली मी अनेक वर्ष जे बघतोय 10वी नंतर कसं निवडलं जातं. एक, मार्क किती पडले. मग एक 80%च्या वर पडले सायन्सला जायचं, थोडे कमी पडले कॉमर्सला जायचं, आणखीन कमी पडले आर्ट्सला जायचं. एवढा विचार काय करायचा. अशा प्रकारची मानसिकता वर्षानुवर्ष आहे. आता 10वीला मार्क कसे पडतात हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. म्हणजे त्याला इंटरनल मार्क शाळा देऊन टाकते. महाराष्ट्र बोर्ड असेल तर त्याला बेस्ट ऑफ 5 म्हणजे ज्या विषयात कमी मार्क आहेत तो काढूनच टाकते पर्सेंटेजमधनं. सो पर्सेंटेज असं आता तुम्हाला 90%च्या खाली मार्क सांगणारं पोरगं भेटत नाही. मग असं असताना फक्त मार्क हे कन्सिडरेशन असताच कामाचं नाही. ते काही वेळा चुकीचं ठरू शकतं, कारण ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क आहेत, म्हणजे समजा उद्या सायन्समध्ये त्याला सगळ्यात कमी आहेत आणि केवळ 90% पडले म्हणून तो सायन्सला जाणार असेल तर ते चुकीचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे मार्क हा क्रायटेरिया नक्की नाही. दुसरा, हल्ली पोरींचे असे ग्रुप असतात. ग्रुपमध्ये ठरवतात की चला अमक्या कॉलेजला जाऊ, विच इज ऑल्सो रॉंग. पण ते पिअर प्रेशर आहे किंवा ते कुठेतरी आता मग माझे मित्र तुटतील. ते 10वीची मुलं त्या अजून तेवढी मॅच्युअर नसतात, पण त्या अंगाने मग शेजार पाजारचे नातेवाईक असं कोणीतरी सांगतं म्हणून जातात, विच इज ऑल्सो ॲब्सोल्युटली अनसायंटिफिक अँड रॉंग. काय करायचं मी छोटासा एक्झरसाइज मुलं आणि पालकांना देतो. 10 मिनिटाचा एक्झरसाइज आहे. प्रामाणिकपणे केला तर निर्णय चुकण्याची शक्यता जवळपास 0 आहे. ती मुलं जेवढे विषय शिकतात 10वी पर्यंत, मग तो फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश वगैरे वगैरे, ते सगळे विषय त्यांनी एका कागदावर लिहून काढावेत आणि मग 3 कॉलम करायचे. पहिल्या कॉलममध्ये खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. दुसऱ्या कॉलममध्ये मीडियम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आणि तिसऱ्या कॉलममध्ये अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. प्रामाणिकपणे जर पोरांनी केलं, आणि मी तुम्हाला सांगतो की माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की 10वी पर्यंत आलेला मुलगा स्वतःला नीट ओळखतो, तो हा एक्झरसाइज प्रामाणिकपणे करूच शकतो. फक्त त्याला कधी संधीच मिळालेली नसते. त्याने जर प्रामाणिकपणे केलं तर मी पोरांना असं सांगतोय, तिसऱ्या कॉलममध्ये जे विषय पडतायत ते उचला आणि फेकून द्या फॉर लाईफ टाईम. काही फरक पडणार नाही आयुष्यात तुमच्या. त्यात फिजिक्स पडू दे, त्यात मॅथमॅटिक्स पडू दे, त्यात हिस्ट्री पडू दे, त्यात जॉग्राफी पडू दे, जो विषय त्याच्यात पडला तो फेकायचा. आणि पहिल्या कॉलममध्ये जे विषय आहेत, जे तुम्हाला खूप आवडले, जमले, झेपले असे आहेत, ते कुठं बसतात ती ब्रांच माझी.
असा जर विचार करून ब्रँचची निवड केली तर तो निर्णय जास्ती सायंटिफिक असेल आणि त्यात चूक होण्याची शक्यता नाही. 10वी पर्यंत मुलांना चॉईस नसतो. आवडणारा विषय असो नावडणारा विषय असो सगळं खांद्यावर घेऊन पुढे जावं लागतं. आता ही संधी मिळते ती मुलांनी वापरलीच पाहिजे. एक मला पालकांचा नेहमीचा प्रश्न आहे की ते स्कोप कशात आहे. आता स्कोप काय उत्तर देणार याचं. स्कोप प्रत्येकच फील्ड आहे. फील्डमध्ये आहे वरच्या 20%. कुठल्याही फील्डमध्ये जा स्कोप नाहीच आहे खालच्या 20%. त्यामुळे तुम्ही कुठल्याच फील्डमध्ये त्याच्यावर स्कोप ठरतो. फील्डला स्वतःचा काही स्कोप नसतो. त्यामुळे आवडीचे विषय घेऊन पुढे गेलात तर त्या वरच्या 20%त असाही शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर आता तुम्ही जसं म्हणालात की टक्क्यांवरती ब्रांच ठरते, तर मग 3च ब्रांच आहेत, कला, वाणिज्य आणि विज्ञान. पण जर आपण म्हटलं की विज्ञान जर घेतलं तर पालकांसमोर एकच म्हणजे 2च पर्याय असतात. एक तर माझा मुलगा डॉक्टर झाला, मुलगा किंवा मुलगी डॉक्टर झाला पाहिजे, नाहीतर इंजिनियर झाला पाहिजे. आणि वाणिज्य घेतलं तर CA, थेट CA पर्यंत विचार जातात त्यांचे. आणि तिसरी गोष्ट आर्ट्स म्हटलं की बरेचसे लोक नाकं मुरडतात की अरे 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 आर्ट्सला आहे. आणि बरेच पण या 3 क्षेत्रांत म्हणजे या 3 ब्रांचेस व्यतिरिक्त आणखी कुठले पर्याय आहेत ज्याच्यामध्ये एक चांगलं उत्तम करिअर घडू शकतं. काय झालंय आता ह्या AIच्या भीतीमुळं, कारण AI हे आता काय काय खाणार आहे याबद्दल खूपच जगभर चर्चा चालू आहे. वेगवेगळे त्याच्याबद्दलचे ठोकताळे मांडले जात आहेत. एक नक्की आहे की जे स्किल एज्युकेशन मधला भाग आहे तो AI आयुष्यात खाऊ शकत नाही. त्यामुळे ITI, इंजिनिअरिंग डिप्लोमा हे जे स्किल बेस्ड आहेत त्याच्यामध्ये कधीही AIचा इम्पॅक्ट येणार नाही. याचं कारण असं आहे की उद्या आता समजा एखादा घरातला पंखा बंद पडलाय, AI काय करणार आहे त्याच्यात. त्याला माणूसच लागणार आहे. किंवा समजा काही तुम्ही हॉटेलात जाताय, अनेक प्रकारचे डिश ऑर्डर करताय, AI नाही तर तयार करू शकत, त्याला माणूस लागतो. सो अशी जी काही फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये स्किल आहे ती सगळी आता याच्या पुढच्या काळात त्याचं महत्त्व वाढत जाणार आहे. आणि मग 10वी नंतर ITI असो, इंजिनिअरिंग डिप्लोमा असो, होम सायन्स असो, किंवा ज्याला फाईन आर्ट्स मधला डिप्लोमा म्हणतात तो असो की जो फक्त ड्रॉइंगवर आहे, या सगळ्या कोर्सेसचंही महत्त्व तेवढंच आहे आणि त्याच्या पुढच्या काळात वाढत जाणार आहे बिकॉज ऑफ AI इम्पॅक्ट. त्यामुळे फक्त आर्ट्स सायन्स कॉमर्स नाही, ते बाकीचे पण ऑप्शन्स आहेत. आता विषय काय आहे, म्हणजे मी जे गेली काही वर्ष बघतोय पालकांचा एक आग्रह आहे पोरांना की बाळाबांनो तुम्ही काय तुम्हाला बाकी करायचं ते करा, 12वी पर्यंत सायन्स ठेवा. म्हणजे खूप ऑप्शन्स असतात. नंतर तुम्ही आर्ट्सला जा, कॉमर्सला जा, कुठेही जा, पण 12वी पर्यंत सायन्स ठेवा. आता हा अत्यंत चुकीचा विचार आहे. कारण त्या मुलाला फिजिक्स आवडत नाहीये म्हणा किंवा केमिस्ट्री आवडत नाहीये म्हणा, तर तो सायन्सला जाऊन करणार आहे काय. कारण हे 2 विषय हा 11वी 12वी सायन्सचा मोठा भाग आहेत. आणि मग केवळ या प्रेशर खाली तो त्या साईडला जातो, त्याला फिजिक्स किंवा केमिस्ट्री आवडत नसतं तरी बळबळ थोडासा प्रयत्न करतो आणि मग कुठेतरी अडकायची पडायची शक्यता असते. याच्या मागचं एकमेव पालकांचं लॉजिक की आर्ट्स कॉमर्सला गेलात तर नंतर पुढे काही घडत नाही, हे चुकीचं आहे. 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स कशातनंही 12वी केलं की देर आर n नंबर ऑफ ऑप्शन्स विच आर अवेलेबल आफ्टर 12th. से फॉर एक्झाम्पल लॉ आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, फाईन आर्ट्स आहे, डिझायनिंग आहे, इकॉनॉमिक्स आहे, मास कम्युनिकेशन आहे, BBA म्हणजे BBA MBA म्हणजे मॅनेजमेंट आहे, स्पर्धा परीक्षा आहेत. ही सगळी करिअर्स ही ऑल ब्रँचेस मधनं मिळतात, फक्त सायन्स मधनं मिळतात असं नाही. म्हणून तो सायन्स सोडून इतर याच्यात करिअर केलं की काहीच घडत नाही जगात, ही मानसिकताच काढावी लागेल. तर जसं आता तुम्ही म्हणालात की AI मुळे काही अंदाज येत नाहीये आणि 12वीचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत आणि AI मुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संभ्रम वाढलाय की नेमका आपल्यामध्ये चर्चा होते की येत्या काही काळामध्ये AI अनेक नोकऱ्या खाऊन टाकेल किंवा अनेक नोकरी म्हणजे लोकांच्या नोकऱ्या जातील अशी चर्चा आहे. तर या सगळ्यामुळे ब्रांच निवडताना किंवा आपलं करिअर 12वी नंतर खरी करिअरची सुरुवात होते, तर
एक प्रकारचा संभ्रम आपल्याला बघायला मिळतोय की मी नेमकं कुठे जाऊ. एखादा इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये असतं की मी कम्प्युटर करू का, कारण अर्धं काम तर AI करते आता. किंवा मग IT मध्ये जाणारा असेल किंवा बाकीच्याही क्षेत्रात AI आता कुठेतरी थोडं थोडं येऊ पाहतंय. तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला असेल तुमचा? आता कसं आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, AI काही प्रमाणात खाणार आहे हे नक्कीच आहे. पण परत एकदा मगाशी म्हणलो तसं की काय खाणार आहे तो. जर बेसिक ब्रांचेस आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, या ब्रांचेसमध्ये जे बेसिक काम आहे ते AI नाही खाऊ शकत. त्यातलं डिझायनिंगचं काम कदाचित AI खाईल, पण त्यातलं जे फील्ड लेवलचं काम आहे ते काम AI नाही खाऊ शकत. कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्युमन इंटरफेस आहे, ह्युमन इंटरॅक्शन्स आहेत. त्यामुळे जिथं जिथं ह्युमन इंटरॅक्शन्स आहेत, ह्युमन फेस आहे, तिथे फार काळजी करण्यासारखं काही नाही. कम्प्युटर किंवा IT इंजिनिअरिंग प्लेन करायचं असेल तर तिथं भीती आहेच, कारण मग फक्त कोडिंग किंवा प्रोग्रामिंग जर तुम्ही केलेलं असेल तर AI ते क्विकली खाणार आहे आणि त्याचे जॉब उरणार नाहीत. हे आता याच्या पुढच्या काळात नक्की बघायला मिळेल. पण AI इंजिनिअरिंग स्वतः आहे, जे मुलं करू शकतात, किंवा डाटा सायन्स आहे इंजिनिअरिंग मधलं, ते मुलं करू शकतात. रोबोटिक्स आहे किंवा मशीन लर्निंग आहे किंवा मेकॅट्रॉनिक्स सारख्या ब्रँचेस आहेत. म्हणजे या काही नवनवीन किंवा ज्या टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स ब्रँचेस आहेत, अशा ब्रँचेस एकतर घेणं हे फायद्याचं ठरेल. तर मग तिथं AI तुम्हाला साधन म्हणून वापरता येईल. ते तुमचं जॉब न खाता तुम्ही त्याचा वापर करू शकता. किंवा बाकीचे ज्या फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन इंटरॅक्शन्स, से फॉर एक्झाम्पल आता आपण मेडिकलकडे थोडंसं वळलो तर मेडिकलची सगळीच फील्ड ह्युमन इंटरॅक्शनची आहे. त्याच्यात काय करेल AI फक्त मदत करेल काही गोष्टी करायला. म्हणजे डॉक्टरचं काम AI नाही करू शकणार, नर्सचं काम AI नाही करू शकणार, फिजिओथेरपिस्टचं काम AI नाही करू शकणार, स्पीच थेरपिस्टचं काम AI नाही करू शकणार, व्हेटरनरी डॉक्टरचं काम AI नाही करू शकणार. ही जी फील्ड्स आहेत 12वी नंतरची मेडिकल मधली सुद्धा, याच्यामध्ये AIचा उपयोग त्यांना ॲज अ टूल होईल, पण ते AIच्या हातातलं टूल होणार नाहीत. सो मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, काही प्रमाणात फार्मसी तसंच आहे. डिफेन्स मधले ऑप्शन्स आहेत जिथे AI काय करणार आहे. डिफेन्स मधले ऑप्शन्स विल रिमेन फॉर एव्हर ग्रेट. किंवा मायक्रोबायोलॉजी सारखं फील्ड आहे ते तिथं AI टूल म्हणून उपयोगी पडेल. त्याच्या व्यतिरिक्त काही त्यातले सण टेक्निकल आहेत की जसं सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी सारखा एक डिप्लोमा आहे 12वी नंतरचा, AI नाही काही करू शकणार तिथे. तिथे त्या मुलांना चांगले जॉब मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. आर्किटेक्चर आहे, मर्चंट नेव्ही आहे, एव्हिएशन आहे, एवढे फील्ड्स आहेत की ज्याच्या प्रत्येकामध्ये AI नाही खाऊ शकत. AI प्रत्येक ठिकाणी त्याला मदतगार होईल. AI असो नाही तर मग डाटा सायन्स असो, हे त्याचे दोन हात होतील, पण ते त्याचे हात काढून घेणार नाहीत. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण तुम्ही आता म्हणालात की मेडिकल इंजिनिअरिंग बरेचसे असे विद्यार्थी असतात जे 12वी झाल्यानंतर काही काळाचा गॅप घेतात. त्या काळामध्ये मोठमोठ्या परीक्षांसाठी जसं नीट आहे, म्हणजे अगदीच काही विद्यार्थी असतात जे उत्तीर्ण होतात त्या वर्षामध्ये, पण काहींना थोडा कालावधी ते गॅप घेऊन चांगल्या प्रकारे पास होण्यासाठी गॅप घेतात. तर या सगळ्या काहींचा 1 वर्ष असतो, काहींचा 2 वर्ष असतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही शॉर्ट टर्म कोर्सेस किंवा जे सपोर्ट करतील त्यांना त्यांच्या अभ्यासादरम्यान किंवा त्यांच्या शिक्षणादरम्यान, तर असे कुठले कोर्सेस सजेस्ट करू शकतात? नाही, आता याच्यात माझं मत आहे, स्पेशली जी मुलं नीट किंवा JEE साठी गॅप किंवा ड्रॉप घेतात, आणि हे तर मुलं 11वीला जातानाच सांगतात की आम्ही झालं तर 2 वर्ष नाही तर पुढे ड्रॉप घेऊ. ही मानसिकताच चुकीची आहे. जे करायचं ते पहिल्या 2 वर्षात करा. ड्रॉपची एकदा मानसिकता असली की तुम्ही पहिली 2 वर्ष जेवढे कष्ट करायला पाहिजे तेवढे करतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ड्रॉप मला घ्यायचाच नाहीये. जे करायचं ते पहिल्या 2 वर्षात म्हणून केलं तर ती 2 वर्ष ते खरंच मनापासनं आणि जिद्दीने अभ्यास करतील, त्यांना ड्रॉपची गरज पडणार नाही. ड्रॉप घेऊन काय होतं, अनेकदा असं अनुभवाला आले किंवा थोडंसं स्टॅटिस्टिक्स आहे की ड्रॉप घेतलेली मुलं जी आहेत त्यातल्या 25-30% हवं ते मिळतं फर्स्ट ड्रॉप नंतर. 25% मुलांचे मार्क होते त्यापेक्षा कमी होतात आणि 50% मुलं साधारण होती तिथंच इकडं तिकडं फिरतात. म्हणजे जर समजा तर नीटची परीक्षा आहे, त्याला 350 पडलेत पहिल्या ड्रॉप अटेम्प्टला, दुसऱ्या अटेम्प्टला 380 होतात.
350 आणि 380 मध्ये तसा गुणात्मक फरक काही नाही ॲज कम्पेअर्ड टू 1 इयर. सो माझं म्हणणं असं आहे की जे बॉर्डर लाईन आहेत, म्हणजे आता ज्याला खरंच 550 पडलेत, 700 पडलेत, थोडक्या करता जात आहे, त्यांनी ड्रॉप घेणं नक्की योग्य ठरू शकतं, कारण तो 1 वर्षात जिद्दीने ते पुढे नेऊ शकतो. पण ज्याला 150-200 पडलेत, ज्याला 2 वर्षात ते जमलं नाही, तो पुढच्या 1 वर्षात 600 गाठेल ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. मुलांचा तेवढा स्टॅमिना टिकत नाही, मुलांचा तेवढा दम टिकत नाही, मुलांची तेवढी इच्छाशक्ती टिकत नाही, आणि मग कुठंतरी ते असं लिथार्जिक होऊन जातं आणि त्या मुलांना नंतर फ्रस्ट्रेशन. माझ्याकडे 4 वेळा नीट देऊन यशस्वी न झालेली मुलं आली आहेत. सो नथिंग डुईंग, मॅक्सिमम 1, त्याच्यापेक्षा जास्त नक्की घ्यायचा नाही. तो 1 सुद्धा त्यांनीच घ्यावा जे बॉर्डर लाईन आहेत, किंवा जे आता गॅरंटी त्यांना वाटते की हो मी आता खचून अभ्यास केला तर मी जाऊ शकतो, तेवढ्यांनीच घ्यावा. घ्यायचं म्हणून ड्रॉप घ्यायचा हे चुकीचंच आहे. तर हे झाले भारतातले पर्याय. पण आता एक फॅड आलंय परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं. अगदी म्हणजे काही वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती की जेव्हा म्हणजे मास्टर्स करायला जाणं, पण आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की आम्ही 12वी झाल्यानंतरच परदेशात जाऊन शिक्षण. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी काय सल्ला असेल? माझं स्पष्ट मत सांगतो, 12वी नंतर परदेशात जाणं हे काही योग्य नव्हे. परदेशात जायला माझा कधीच विरोध नव्हता, आजही नाहीये. ग्रॅज्युएशन नंतर नक्की जा, पण 12वी नंतर नको. 2-3 कारण आहेत त्याला. एक, खूप कॉस्टली आहे ते सगळं, आणि एवढं करून तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर जॉब करताय, तुम्ही पीजी करणारच आहात, तर मग हे 6 वर्षाचा खर्च हा ट्रिमेंडस आहे, एक भाग. दुसरं, 12वी नंतर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा स्कॉलरशिप्स किंवा ट्युशन व्यवस्थेचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तिसरं, अगदी फ्रँकली बोलायचं तर 12वी नंतर मुलं खूप इमॅच्युअर असतात. आत्ता जेमतेम 18 वर्ष झालेली मुलं पालकांच्या एकंदर कंट्रोलमधनं एकदम बाहेर पडल्यानंतर ती उधळू शकतात, कारण तेवढी मॅच्युरिटी नाही. चौथी गोष्ट, नंतर जॉब मिळेल का नाही, व्हिसा पॉलिसी काही चेंज होतील का. आज आपण बघतोय की अमेरिकेत अचानक इतके बदल झालेत की जे एस्टॅब्लिश झाले त्यांनाही भीती वाटते. मग 4 वर्षा मोठा रिस्किंग पिरियड झाला. त्याच्याऐवजी माझं म्हणणं आहे की पीजीला जा, 2च वर्षाचा कोर्स असतो, रिस्क थोडी कमी होते, कॉस्ट कमी होते, त्याच्यात मध्ये ट्युशन वेवर्स किंवा स्कॉलरशिपचं प्रमाण जास्ती आहे. तुम्हाला काही ना काहीतरी काम करून निदान लिव्हिंग एक्सपेन्सेस गोळा करता येतात, आणि मुख्य म्हणजे नंतर जॉब मिळणं काही प्रमाणात सोपं जातं. म्हणून युजीला न जाता पीजीला जा. एवढं सांगतो मी की भारतात काहींना असं वाटतं मग तिथलं शिक्षण फार भारी आहे, मग युजी तिथंच केलं तर पीजी सोपं जाईल, इथनं युजी करून तिकडं पीजीला गेलो तर कसं झेपावं. तर मी 20 वर्षात असंख्य मुलं बघितलेत माझ्या माहितीतली जी युजी नंतर परदेशात गेली आहेत मास्टर्स करायला. ऑर्डिनरी, काही फार ग्रेट होती असं नाही, ऑर्डिनरी होती, पण ती सुद्धा तिथं उत्तम तगली टिकली. 2 वर्षात छान त्यांचं मास्टर झालं, नंतर चांगले जॉब मिळाले, लाईनीला लागली, सगळं झालं. म्हणजे याचा अर्थ आपलं युजी एज्युकेशन आणि त्यांचं युजी एज्युकेशन खूप मोठा फरक नाही. आपली मुलं इझिली मॅनेज करू शकतात. असं असताना युजीला जाण्याचा आग्रह धरण्याचं कारण काय, हा कुठेतरी प्रश्न मुलांना आणि पालकांना एकत्रितपणे विचारण्याची आवश्यकता आहे. माझं स्पष्ट मत आहे, परदेशात जाण्यासाठी जर तुमचा आग्रह असेल तर तुम्ही एखाद्या काउन्सिलरचा सल्ला नक्की घ्या. तो निदान मीडिएशन करू शकतो, तुम्हाला फायदे तोटे सांगू शकतो, आणि प्रॅक्टिकल लेवलला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. भावनिक लेवलला निर्णय करिअरचे कधीच घेऊ नयेत, आणि हा एवढा मोठा तर नक्की घेऊ नये. तर आता तुम्ही जसं या मुद्द्यामध्ये म्हणालात की एज्युकेशनल कन्सल्टेशन खूप इम्पॉर्टंट आहे, आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर शैक्षणिक सल्ला घेणं म्हणजे हे कसं मदत करतं करिअर पाथ ठरवताना, आणि त्याविषयीची तुमची एखादी आठवण एक गोष्ट की शैक्षणिक सल्ला सुद्धा घेताना कम्प्लिटली इम्पार्शियल माणसाचा घ्या. इन्स्टिट्यूटच्याच लोकांकडे पण काउन्सिलर असतात, पण ते तुम्हाला तिकडं वळवायचा प्रयत्न करतात. दे डोंट टेल यू व्हॉट इज डेंजर्स किंवा त्यातले लॅक्युरी काय ते तुम्हाला कधीच सांगणार नाही. दोन्ही बाजू तटस्थपणे तुमच्या पुढे मांडून मग तुम्हाला निर्णय कसा घ्यावा यासाठी मार्गदर्शन करणारा हा इंडिपेंडंट काउन्सिलर असतो. त्यांच्याकडे जा. कुठल्याही मोटिवेटेड अशा लोकांकडे जाऊ नका, कारण ते तुम्हाला एका ठराविक दिशेला ओढायचा प्रयत्न करतील. मी आता 24 वर्ष काउन्सिलिंग करतोय, आताच मी इंडिपेंडंट आहे.
मला कोणाची काही घेणं नाही, जे आहे ते मी सत्यच सांगतो आणि जी वस्तुस्थिती आहे तीच सांगतो. पण काही वेळा कसं घडतं चांगल्या गोष्टी तेही सांगतो तुम्हाला. आत्ता एक 4-5 वर्षापूर्वी एक मुलगा माझ्याकडे आला, जो परदेशात जाऊन त्यांनी मास्टर्स केलं. आणि वेगळं म्हणजे तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ते ऐकलं होतं 12वी नंतर, की आपल्याकडे एक स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी नावाचा कोर्स आहे 12वी नंतर 4 वर्षाचा, 2च ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात. हे मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ऐकलं आणि मग तो म्हणला आपल्याला हे वेगळं काहीतरी करायला पाहिजे. त्यांनी केला तो कोर्स आणि नंतर त्याला लगेचच परदेशात मास्टर्स करायची संधी मिळाली. तो तिथं छान एस्टॅब्लिश झालाय. तो इथं पुण्यात आल्यावर मला भेटला की अहो की मला हे कधीच कळलं नसतं, पण तुम्ही मला हे सांगितलं त्यामुळे माझं खरंच कल्याण झालं. आणि अशी खूप जण येतात नंतर सांगायला, अहो ते तुम्ही मला 10 वर्षापूर्वी सांगितलं, अहो तुम्ही मला 8 वर्षापूर्वी सांगितलं. मला आठवणं शक्यच नाही, कारण मी वर्षाला 400-500 पोरं बघतो अशी. तेव्हा मला नसलं आठवत तरी तो मात्र प्रेमाने सांगतो, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं हे नक्की. तर आता आपण शेवटच्या प्रश्नावर येऊया. जेव्हा विद्यार्थी आणि पालक म्हणजे या दोघंही याविषयी बोलत असतात, तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद होतात. आणि ते आत्ता नाही, पहिल्यापासूनच जेव्हा शिक्षणाचा विषय असतो तेव्हा बऱ्याचदा होतात मतभेद. कारण कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट जे आहे आपल्या अवतीभोवतीचं, की त्यांचा मुलगा इंजिनियर आहे तर माझ्याही मुलाने इंजिनियर व्हावं, किंवा त्यांचा मुलगा डॉक्टर आहे तर माझ्याही मुलाने किंवा मुलींनी डॉक्टर व्हावं, म्हणजे त्या पलीकडे पालकांना काही दिसत नाही किंवा मुलांचंही कुठेतरी चुकत. तर या सगळ्या परिस्थितीवरती पालकांना आणि विशेषतः मुलांना काय सल्ला असेल तुमचा? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की हे निर्णय भावनेच्या आधारे घेण्याचे निर्णय नाहीत. हे निर्णय कॉम्पिटिशनच्या आधारे घेण्याचे निर्णय नाहीत. आमका असं करतो म्हणून मी केलं पाहिजे किंवा माझ्या मुलांनी केलं पाहिजे, हे अतिशय चुकीचं आहे. शेवटी प्रत्येकाची आवड आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे नावड ही ओळखलीच गेली पाहिजे. त्या आधारेच निर्णय घेतला गेला पाहिजे. तो पूर्ण प्रॅक्टिकल असला पाहिजे. दुसरी गोष्ट की जो आपण निर्णय घेतोय की जे काय आपण शिकतोय त्याचा आउटकम काय आहे हेही पाहिलं पाहिजे. म्हणजे गंमत सांगतो, आता काही मुलं माझ्याकडे येतात, म्हणजे अशी पण आली आहेत, हट्ट एकच, मला पायलटच व्हायचं. तर आता पायलटच व्हायचं, पालकही म्हणतात बरं हो बाबा कॉस्ट भयंकर आहे, 35 लाखापासून 55 लाखापर्यंत कॉस्ट आहे पायलट होण्याची. व्हायला हरकत नाही, तेवढे पैसेही घालायला हरकत नाही, हल्ली एज्युकेशन लोन पण आहे. प्रश्न असा आहे की नंतर जॉब मिळायची गॅरंटी आहे का? आजही 99% पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन तुम्हाला गॅरंटी देत नाही जॉब देण्याची. मग तुम्ही एवढे 50 लाख घातल्यानंतर जर जॉब मिळाला नाही तर काय, हा विचार आधी करायला पाहिजे. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्याचं आउटकम काय आहे हे आधी त्याच्यावर विचार करणं, त्याच्यावर मार्केटात परिस्थिती काय ती बघणं. हे हल्ली आता इंटरनेटचा जमाना आहे, मुलांनाही शक्य आहे, पालकांनाही शक्य आहे. दोघांनी त्याचा अभ्यास करावा आणि एकत्र बसून अतिशय सामंजस्याने हा निर्णय घेण्याची गरज आहे. कोणीच इगोत आणायची गरज नाही. तू म्हणतोस तसं किंवा मी म्हणतो तसं असं नको. त्यापेक्षा त्यातले प्लसेस मायनसेस समजावून घ्यावेत, प्रॅक्टिकली निर्णय करावा, कुठलंही भावनात्मक गोष्ट त्याच्यात नसावी आणि मग येणारा निर्णय हा बऱ्यापैकी चांगला असू शकतो, असं माझं आत्तापर्यंतचा तरी अनुभव आहे. तर तुमचा एकूण अनुभवातून कुठल्या सुधारणा अपेक्षित आहेत? म्हणजे तुम्ही काय सजेस्ट कराल की शैक्षणिक व्यवस्था जी आहे आपली त्यामध्ये कुठले म्हणजे काय सुधारणा असायला पाहिजे? एक सांगू का, 10वी पर्यंत जी मुलं येतात ना, माझं एक खूप वर्षापासूनच म्हणणं आहे, आमच्याकडं त्या 10वी पर्यंतच्या मुलांना सगळे बोर्ड ICSE सोडलं तर सगळ्या बोर्डांमध्ये मुलांना सायन्सचे विषय समजलेले असतात, आर्ट्सचे विषय समजलेले असतात. कॉमर्स म्हणजे काय हे त्यांना कधीच माहित नसतं. सो दे टेक अ ब्लाइंड डिसिजन टू एंटर इन टू कॉमर्स. 90% मुलं कॉमर्सला जाणारी असतात, ती म्हणतात मला सायन्सला जायचं नाही म्हणून मी कॉमर्सला जाणार आहे. सो इट्स अ निगेशन निर्णय. माझं म्हणणं कुठेतरी 9वी 10वी मध्ये निदान आता NEP मध्ये तरी त्या मुलांना कॉमर्सचा एखाद दुसरा विषय इंट्रोड्यूस केला गेला पाहिजे. इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी आणि काही प्रमाणात इव्हन अकाउंटन्सी, कॉस्टिंग याची ओळख करून दिली गेली पाहिजे. म्हणजे त्याला कळेल की मी कॉमर्समध्ये नक्की काय करणार आहे. म्हणजे जर खरंच कॉमर्स करायचं असेल तर तो निर्णय अनबायस्ड असला पाहिजे, तो निर्णय प्रॅक्टिकल असला पाहिजे, तो माहितीतनं आलेला पाहिजे, निगेशन मधनं आलेला नको. त्यामुळे या काही गोष्टी मुलांना म्हणजे त्या एकंदरच आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्येच आपण सुधारू शकलो त्याचा खूप फरक पडतो. तर NEP जे आहे त्या म्हणजे NEP लागू झालं आणि त्याच्या धोरणामुळे म्हणजे जे नवीन धोरण लागू झालंय तर त्या धोरणामुळे 10वी 12वीच्या
शैक्षणिक प्रवाहावर काय परिणाम होईल असं हा, वाटतं? आता 10वीचं महत्व उरणारच नाही. नाव इट इज 8 नंतर डायरेक्ट 12th. बऱ्यापैकी जगामध्ये हीच परिस्थिती आहे. म्हणजे याचा अर्थ आता असा आहे की 8लाच त्याला काहीतरी एक बेसिक निर्णय करावा लागणार आहे. विषय निवडायचे 8ला. म्हणजे थोडंसं त्याचं ते निवड जी होती ते थोडीशी महाग येणार हेही समजून घेतलं पाहिजे. पण त्याला वैविध्य मिळेल. म्हणजे त्याला इकॉनॉमिक्सही घ्यायचंय, त्याला अकाउंटन्सी घ्यायचंय, त्याला फिजिक्स पण घ्यायचंय, त्याला केमिस्ट्री पण घ्यायचंय, त्याला मॅथ्स पण घ्यायचंय. अशा प्रकारचं त्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य नक्की मिळेल. दुसरं, या NEP मध्ये बऱ्यापैकी भर या प्रॅक्टिकलवर आहे किंवा ज्याला आपण इंटर्नशिप्स म्हणतो त्याच्यावर आहे. हा अप्रोच कुठेतरी ग्रॅज्युएशन लेवलला तर आलाच पाहिजे. कारण आमची मुलं इंजिनियर झाल्यावर सुद्धा त्यांनी आयुष्यात कधीही फॅक्टरी बघितलेली नसते. असं नाही होता कामाचं. कमीत कमी 2-2, 3-3 महिन्याच्या इंटर्नशिप्सच्या इन्व्हॉल्ड असल्या पाहिजेत. आणि NEPचा काही प्रमाणात तो आग्रह आहे. त्यामुळे मला असं वाटतं यातल्या या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तातडीने इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. अख्खा NEP इम्प्लिमेंट होईल तेव्हा होईल, पण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे. मी एवढंच फक्त शेवटी जाता आता मुलांना आणि पालकांना सांगणार आहे की 10वी नंतर पहिल्यांदा मुलाची आवड आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे नावड ही लक्षात घेऊनच तुम्ही ब्रँच निवडा. केवळ स्कोप काय आहे याच्याकडे न बघता त्याची आवड आणि नावड दोन्ही लक्षात घेऊन निवडा. आणि 12वी नंतर निवडताना सुद्धा आपण ही ब्रांच किंवा हा कोर्स किंवा हे पर्टिक्युलर स्पेशलायझेशन का निवडतोय, याचा आउटकम काय मिळणार आहे नक्की, याचा शोध बोध घेऊनच निवडा. म्हणजे मग कुठेतरी पुढे गेल्यानंतर अरे आधी माहिती असतं तर बरं झालं असतं, ही वेळ यायला नको. तेव्हा थोडासा R&D साठी वेळ त्याच्यामध्ये ठेवा. आणि या दोन्ही पातळ्यांवर जर तुम्हाला शक्य झालं तर इंडिपेंडंट समुपदेशक जे आहेत, करिअर समुपदेशक, त्यांची जर मदत घेतली, मार्गदर्शन घेतलं तर ते तुम्हाला नक्की फायद्याचं ठरेल. नक्कीच सर. तर तुम्ही इथे आलात आणि एवढी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्याबद्दल खूप खूप आभार आणि आमच्या सिविक मिरर कडून तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.